नमस्कार, मी हेमंत देसाई. आज मी तुम्हाला 2-3 कविता वाचून दाखवणार आहे. आणि त्या कविता आहेत त्या झुरळाबद्दल. कारण न्यायमूर्ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांची तुलना झुरळाशी केलेली आहे. बघा, त्यांच्या भाषणामध्ये नाही, त्यांच्या न्यायालयामधल्या एका टिप्पणीमध्ये त्यांनी असं म्हटलं की सम जॉबलेस यूथ इन लॉ लाईक कॉक्रोचेस बिकम मीडिया ॲक्टिव्हिस्ट अँड अटॅक सिस्टीम. थोडक्यामध्ये काही बेरोजगार तरुण असतात, ते व्यवस्थेवरती सरकारच्या विरोधात आवाज करतात, हल्ला करतात, समाज माध्यमामधनं हल्ला करतात, सिस्टीमला आव्हान देतात आणि ते कधी कधी मीडियामध्ये जातात, कधी कधी RTI ॲक्टिव्हिस्ट होतात आणि सगळी सिस्टीमच उधळण्याचा किंवा कोसळून देण्याचा प्रयत्न ते करतात, असं सूर्यकांत म्हणाले. एक न्यायालयामध्ये किती प्रकरण चालू होतं आणि एक वकील होता आणि त्यांनी एक अर्ज दाखल केला होता आणि त्या संदर्भात टिप्पणी करताना तरुणांच्या तथाकथित अतिउत्साहाबद्दल सूर्यकांत यांनी हे वक्तव्य केलं. सूर्यकांत हे सरन्यायाधीश आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आदर व्यक्त करून देखील हे म्हणावं लागतं की आत्तापर्यंत पदाची सूत्र घेतल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारचं काही टिप्पणी केलेली आहे किंवा ज्या प्रकारच्या निवाडे दिलेले त्याबद्दल काही लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. आणि हे सगळं बाजूला ठेवून सुद्धा आज त्यांच्याबद्दल त्यांचा आदर ठेवून बोलणं भाग आहे. आता तरुण पिढीला जर तुम्ही झुरळाची उपमा देणार असाल तर कठीण आहे. ज्या तरुणांनी व्यवस्थेमध्ये चांगला बदल घडवलेला आहे अनेक ठिकाणी, अगदी अलीकडचं म्हणजे आपण बघितलं तर नेपाळमध्ये असेल, श्रीलंकेत असेल, बांगलादेशमध्ये असेल, जी सगळी व्यवस्था भ्रष्ट झाली होती, पोखरली गेली होती आणि जी लोकांचे प्रश्न सोडवत नव्हती, त्यांच्या विरुद्ध तरुणांनी आवाज उठवला. आणि म्हणून त्या तरुणांनी जो बदल घडवला थोड्या वेळात, त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचाही वापर केला होता. 2011 मध्ये जस्मिन रेव्होल्यूशन म्हणतात, अनेक देशामध्ये व्यवस्था बदलण्यासाठी, सरकार बदलण्यासाठी क्रांती झाली. त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर करण्यात आला होता. अगदी ऑक्युपाय वॉल स्ट्रीट म्हणजे वेगवेगळ्या देशातील, म्हणजे वॉल स्ट्रीट अमेरिकेतला शेअर बाजार, पण त्याचप्रमाणे अन्य देशातही शेअर बाजाराला घेराव घालण्यात आला. याचं कारण शेअर बाजारामधून एक प्रकारची विषमता तयार होते आणि या विषमतेच्या विरोधात, आर्थिक विषमतेच्या विरोधात तरुणांनी आणि तरुणींनी उठवलेला तो आवाज होता. आता या पार्श्वभूमीवर जे जे सरकारच्या विरोधात किंवा व्यवस्थेच्या विरुद्ध बोलतात त्यांना झुरळ तुम्ही म्हणणार असाल, किंवा एका न्यायाधीश जे काळजू होते त्यांनी प्रेस्टिट्यूट असा शब्द वापरलेला होता. त्यांनीच नाही तर अन्य एका मंत्र्यांनी सुद्धा मोदी सरकारमधल्या प्रेस्टिट्यूट असा शब्द वापरला होता पत्रकारांसाठी. मी हे मुद्दामून तुम्हाला सांगतो की आजही माझ्यासारखे अनेक पत्रकार, मोजके पत्रकार काही, ज्यावेळी सरकारच्या विरोधात सरकारी अन्याय झाला, तो कुठलाही अन्याय झाला, त्याच्याविरुद्ध आवाज उठवला तर आम्हाला ट्रोल करतात, अर्वाच्य शब्दामध्ये शिवीगाळ करतात, धमक्या देतात. पण त्यामुळे आम्ही घाबरून जाणार नाही. आणि एखाद्याने काही शिवी दिली आपल्याला तर त्याला आम्ही झुरळही म्हणत नाही किंवा त्याला दुसरं विंचू म्हणत नाही. जे अंतुल यांनी एकदा विंचू हा शब्द पत्रकारांबद्दल वापरला होता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आता हे सगळं सांगितल्यानंतर मी झुरळाबद्दल 2-3 कविता वाचून दाखवतो. आणि झुरळ हा लक्षात घ्या, मी जर तरुण हे झुरळ बनले असतील तर झुरळ हा अतिशय काटक असा एक प्राणी म्हणा किंवा कीटक असतो, काटक असतो. अगदी तुम्ही पाण्यात खूप वेळ बुडवला त्याला तरी तो थोड्या वेळी फडफड करत बाहेर, मग इतका तो काटक असतो.
त्यामुळे तरुणांमध्ये जी जिद्द, ऊर्जा किंवा काटकपणा असतो, जी ताकद असते, ती झुरळामध्ये असते, हे लक्षात घ्या. आपण जरी तुच्छतेने झुरळ म्हणत असलो किंवा झुरळाप्रमाणे झटकून टाकलं एखाद्याला असं म्हणत असलो, तरी आज अशी झुरळ म्हणजे सूर्यकांत यांच्या शब्दामध्ये आज देशामध्ये करोडो झुरळ जी बेरोजगार आहेत ती अस्वस्थ आहेत. काही महागाईने त्रस्त आहेत, काही विषमतेने त्रस्त आहेत, काही सामाजिक कारणांमुळे, सामाजिक भेदभावामुळे त्रस्त आहेत, हे आपण लक्षात घेतलं. आता कविता वाचून दाखवतो ती. एक होतं झुरळ, चालत नव्हतं सरळ, चालता चालता पडले, एका गाडीत जाऊन बसले, तिकीट नाही काढले. कंडक्टरने विचारले, तू बाळ कोणाचा? झुरळ म्हणे, मी माझ्या आईचा. आई कुठे गेली? ती तर गेली कामाला आणि भूक लागली पोटाला. असं हे झुरळ म्हणाल. ही भूक जी असते, जी झुरळाची असते, ती युवकांची सुद्धा असते. ही भूक कशाची असते? केवळ पोटाचीच असते. ती आकांक्षांची भूक असते. मला नोकरी हवी आहे, किंवा मला चांगला व्यवसाय करायचा, मला कर्ज हवंय, मला चांगलं शिक्षण हवंय, या मला खेळाच्या सुविधा हव्यात, अशा अनेक आकांक्षा असतात. त्याची ही भूक आहे. आता एक कविता आहे जी पाडगावकरांची, मंगेश पाडगावकर. एकदा आमच्या खिडकीतून सिंह आला, मी पुढे जाऊन त्याचा कानच धरला. बघा, एकदा आमच्या खिडकीतून सिंह आला, मी पुढे जाऊन त्याचा कानच धरला. आई भिवून ओरडली, पळा पळा. सिंहाच्या पोटात मी एक गुद्दा दिला. बघा कशी कल्पना आहे. इतक्यात एक समोरच्या कोपऱ्यातून मिशा हलवत झुरळ आलं पुढं चालू. इतक्यात एक समोरच्या कोपऱ्यातून मिशा हलवत झुरळ आलं पुढे चालू. झुरळ बघताच भिवून दिला सिंह सोडून. हा मुलगा म्हणतोय मी सिंहाला पकडलं, आणि झुरळ बघता त्यांनी सिंह गचांनी पकडलेला सिंह सोडून दिला. कल्पना बघा पाडगावकरची. झुरळ बघताच भिवून दिला सिंह सोडून, ओरडत ओरडत आईजवळ गेलो धावून. बघा ही कन्सेप्ट कशा प्रकारची त्यांनी केली बघा. म्हणजे झुरळाच्या भोवती आपण वेगवेगळ्या कल्पना करतो. म्हणजे झुरळाला आपण तुच्छ लेखतो, पण झुरळ कवितेत सुद्धा आलेले, गद्यात सुद्धा आलेलं आहे. आणि अनेक चित्रपटात सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर नायिका झुरळाला किंवा पालीला घाबरत, बाकी ती मोठमोठे डायलॉग म्हणेल, पण झुरळ किंवा पाल आली की घाबरत. आता दुसरी एक 2 ओळीची 4 ओळीची विंदा करंदीकरांच्या कविता सुद्धा झुरळ आहे. मला आठवतं एक वेळ लहानपणी राणीची बाग हा त्यांचा कविता संग्रह वाचला होता. विंदा करंदीकर म्हणजे जबरदस्त कवी. लहान मुलांना जसे जेवढे आवडायचे तेवढेच ते तरुणांना आवडायचे, वयोवृद्धांना आवडायचे, सगळ्यांना आवडायचे. राणीची बाग हे कविता संग्रह आहे. एक झुरळ रेडिओत गेले, गवईहून बाहेर आले. एक झुरळ रेडिओत गेले, गवईहून बाहेर आले. काय कल्पना आहे बघा. आता या ज्या सगळ्या कविता झाल्या, आपण आता तुम्हाला सांगतो की ज्या तरुणांना सूर्यकांत हे झुरळ म्हणतात, त्यापैकी काही जण हे कुणाल कामरासारखे विनोदवीर असतात. काही जण छोटे छोटे व्हिडिओज बनवतात. आपला मराठीमध्ये अथर्व सुदामे हा जबरदस्त पॉप्युलर आहे. पण त्याचप्रमाणे वरुण ग्रोवर जो आहे तोही लोकप्रिय आहे. त्याला आता तुम्ही झुरळ म्हणा, कारण तो टिंगल करतो, उपरोध करतो, आणि त्याचे व्ह्यूज प्रचंड आहेत. लाखांमध्ये व्ह्यूज आहेत वरुण ग्रोव्हरचे. त्या वरुण ग्रोव्हरने, ज्याला आपण झुरळ म्हणू, किंवा माननीय सूर्यकांतजींना वाटेल की झुरळ येते, पण त्या झुरळाच्या बोचकाऱ्यांनी किंवा त्याच्या टोचणीने भले भले अस्वस्थ होतात. जसे कुणाल कामराच्यामुळे अस्वस्थ झाले. कुणाल कांबळेंनी जी एकनाथ शिंदेवरती जी काही कविता किंवा गाणं केलं ते बोगस होतं, पण तेही अस्वस्थ झाले. जिथे त्यांनी शूटिंग केलं तिथे हल्ला केला. आता कुणाल कामरा हा झुरळच आहे, मग एवढं काय त्याच्यामुळे तुमचं झालं, गडबड का उडाली?
प्रिव्हिलेज मोशन आणला, कुणाल कामरानी सांगितलं की म्हणजे माझं काहीच चुकलं नाही म्हणून सांगून टाकलं तिथे. तर वरुण ग्रोवरनी हे जे सोनं खरेदी करू नका, खरेदी करू नका असं जे पंतप्रधानांनी आवाहन केलं आता संकट काळ आहे, त्याच्या संबंधी तो बोलताना असं म्हणाला, ते जो व्हिडिओ आहे त्यामध्ये म्हणाला की बाबा 60 कोटी लोक, 60% लोक देशातले आणि 80 कोटी जनतेला तुम्ही फुकट रेशन देताय 5 किलो. मग एवढं जर रेशन त्यांना देण्याची वेळ आली असेल आणि त्यांनाच तुम्ही सांगते सोनं घेऊ नका, सोनं कशाला घेतील, त्यांना खायला अन्न नाहीये ते. अशा प्रकारचं त्यांनी एक टॉन्ट मारला आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ज्या पद्धतीने तो सांगतो ती अतिशय भन्नाट त्याची एक स्टाईल आहे आणि त्या स्टाईलमध्ये तो ते म्हणाला. त्याने असंही सांगितलं की तुम्ही हे करू नका, ते करू नका असं म्हणताय, तर म्हणे आपने छोड़ा है किसी को. नीता भाभी म्हणजे नीता अंबानी, तर तिने म्हणजे ती काय ती आणि मुकेश अंबानी यांच्यातला एक संवाद, काल्पनिक संवाद त्यांनी सांगितला की नीता भाभी म्हणाली मुकेश अंबानीला, अरे सोनं घेऊ नको मी असं सांगायचं असतं तर तुम्ही डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं ना. मुकेश अंबानींनी सांगितलं असतं मला. हे मुकेश अंबानींनी पंतप्रधान सांगून मला सोनं घेऊ नका असं काय सांगताय तुम्ही, अशी एक गंमत केली त्यांनी. मुकेशजींना तिने सांगितलं की तुम्ही मला सांगायचं ना सोनं घेऊ नकोस म्हणून, पंतप्रधानांना आवाहन करायला काय लावलंस तू असं. मग वरुण ग्रोवरनी सांगितलं की फिर से देश बचाना है, म्हणजे देश संकटात है. आता म्हणजे 12 साल में 6 बार हमने देश को बचाया, हर बार हम ही ने सब किया है एक वोटिंग छोड़ के. याचा अर्थ काय की करोनाच्या वेळी असेल किंवा कुठल्याही संकटाच्या वेळी आम्ही तरुणांनीच आणि सगळ्या जनतेने पुढाकार घेतलाय, त्याग केलाय. नोटाबंदीच्या वेळी असेल, जीएसटीच्या वेळी असेल, तेव्हा व्यापाऱ्यांनी केला होता त्याग, आम्हीच केलंय सगळं. सिर्फ वोटिंग छोड के, मी वोटिंग अनेकांचं तुम्हीच करता, म्हणजे वोट चोरीशी संबंधित त्याचा हा टॉन्ट होता. असं जबरदस्त अशा प्रकारची कॉमेंट त्यांनी त्या व्हिडिओत केलेली आहे. अजून एक उदाहरण सांगतो, ते दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचं. रेखा गुप्ता यांच्या समोर कुठच्या तरी कार्यक्रमामध्ये, समोर संपूर्ण कॉलेजमध्ये होतं का काय मला माहित नाही, पण संपूर्ण युवा ऑडियन्स होता समोर. आणि त्यांनी सांगितलं भाषणामध्ये बोलल्या त्या की पंतप्रधानांचं आव्हान जे आहे की पेट्रोल कमी वापरा, इकडे तिकडे जाऊ नका, प्रवास करू नका, अमुक तमुक, सोनं घेऊ नका. तर त्यामुळे कुछ दिन विदेश मत जाओ, कुछ महीनों के लिए, ये कुछ कठोर है, म्हणजे हे पाऊल कठोर आहे. तर त्यांना वाटलं की नाही आहे कठोर, काहीच हरकत नाही हे याला प्रतिसाद द्यायला. तर समोरचा ऑडियन्स म्हणाले की कठोर है. मग त्या म्हणाले की त्यांनी सांगितलं की 4-6 महिने, काही महिने तुम्ही सोनं घेऊ नका, हे आवाहन किंवा हे पाऊल उचललं हे कठोर आहे. त्यांना वाटलं की नाही म्हणतील. तरुणी म्हणाले की कठोर आहे. आता ही जेन झी तुमचा कसा मामा करेल काही सांगता येत नाही. जेन झीने त्यांना एकदम सळो की पळो करून सोडलं रेखा गुप्तांना. आता मी याचं समर्थन करत नाही बरं का, मी पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे त्याचं मी विश्लेषण केलेलं आहे. आवाहन करायला काहीच हरकत नाहीये आणि त्याला प्रतिसाद सुद्धा दिला पाहिजे, कारण ह्या क्रायसिसची सिच्युएशन आहे. पण गोष्ट अशी आहे की जेव्हा तरुण तुम्हाला काही सुचवतात, मी आता उदाहरणार्थ आपण घेऊ राहुल गांधींनी करोनाच्या वेळी सुद्धा काही व्हिडिओज, म्हणजे काही उद्योगपतींच्या, अर्थतज्ञांच्या मुलाखती घेतल्या होत्या. म्हणजे रघुराम राजन असतील किंवा राजीव बजाज असतील, जे बजाज ऑटोचे मुख्य आहेत, अशा अनेकांच्या मुलाखती घेऊन आणि शिवाय आपलं विश्लेषण सादर करून की काय काय उपाय करता येतील, लस कुठून घेतली पाहिजे, लसीचं वाटप कसं केलं, अत्यंत चांगल्या सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यावेळी आर्थिक संकट आलेलं होतं तेव्हा पूर्वचिन्ह मिळायला लागल्यावरती त्यांनी सांगितलं होतं की काय करायला पाहिजे आणि असं संकट येणार आहे.
त्या राहुल गांधींना तुम्ही पप्पू म्हणता, राहुल गांधींना तुम्ही देशद्रोही. राहुल गांधी तरुण आहेत अजून, म्हणजे फिट आहेत पूर्णपणे, 50च्या पुढे गेले असले तरी तरुण आहेत ते, कारण तरुणांमध्ये ते खूप मिसळतात. पण त्या राहुल गांधींना तरुण असल्यापासून तुम्ही पप्पू ठरवला. आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या आवारामध्ये म्याव म्याव असं करून नितेश राणे जे आता मंत्री झालेले आहेत त्यांनी त्यांची टिंगल केली. त्यांना पेंग्विन पेंग्विन असं आशिष शेलार यांच्यापासून भारतीय जनता पक्षाच्या, शिंदे सेनेच्या अनेक नेत्यांनी त्यांची टवाळी केली. जे आदित्य ठाकरे मुंबईतलं इन्फ्रास्ट्रक्चर, मुंबईतले रस्ते, खड्डे, महापालिकेतला भ्रष्टाचार असेल, या सगळ्याबद्दल बोलत होते. एवढंच नव्हे तर प्रदूषणाबद्दल, पर्यटनाबद्दल, मुंबईमध्ये जर नवीन पाणी पुरवठा वाढवायचा असेल तर कोणते प्रकल्प हाती घेतले पाहिजेत, पर्यावरणाचा नाश न करता काय करता येईल, समुद्राच्या पाण्याचा वापर कसा करून घेता येईल पाणी पुरवठा वाढवण्यासाठी, त्यासाठी कसा प्रकल्प कोणता आणला पाहिजे, या संबंधी उपयुक्त सूचना करत होते मंत्री असताना, विरोधात असताना, आणि आजही ते करतात. अलीकडे त्यांनी 2-3 लेख लिहून मुंबईतल्या गृहनिर्माण समस्येबद्दल चांगल्या प्रकारचं विश्लेषण आणि मांडणी केली आहे. त्यांची तुम्ही टिंगल करता. ते 35शीत आहेत. आणि मग संजय राऊतांनी मध्यंतरी एक कमेंट केली की तरुणांना त्यांनी मंद असं संबोधलं. त्याचा कॉन्टेक्स्ट वेगळा होता, मी त्याचं बिलकुल समर्थन करत नाही. त्यांनी अशा प्रकारची कमेंट करायला नको होती. पण त्यांचा निषेध करताना शिंदे सेनेच्या काही नेत्यांनी, युवा नेत्यांनी, तिथे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या कथित काय मतभेदांचा, हे जे कुठेही, म्हणजे हे सगळं त्यांच्या कल्पनेतलं आहे, काही मतभेद वगैरे नाहीयेत, अजून काही कुठल्याही प्रकारे समोर आले नाहीत. कथित मतभेदाचा उल्लेख करण्याचा तिथे काय कारण होतं? त्यांनी सांगायचं की बाबा संजय राऊतांचं आम्हाला मान्य नाहीये आणि युवांनी असं असं केलेलं आहे महाराष्ट्रात, देशात, सांगायचं, ती मांडणी करायची होती. पण तिथे तुम्ही तशा प्रकारची मांडणी केली. म्हणजे प्रश्न संजय राऊतांनी मंद म्हटलं असेल तरुणांना, तर तरुणांचे प्रश्न कोणते आहेत, तरुणांना तुम्ही अशी नावं का ठेवतात, तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात कशी चमकदार कामगिरी केली आहे हे सांगायला पाहिजे होतं तुम्ही. महाराष्ट्रात तरुणांनी काय काय केले हे सांगायला पाहिजे होतं संजय राऊतांना. पण ते न करता संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या कथित मतभेदाबद्दल प्रदर्शन करणं आणि एक प्रकारे टवाळी करणं, म्हणजे तरुण हे देखील एका पक्षातले तरुण दुसऱ्या पक्षातल्या तरुणांची टिंगल करणं. रोहित पवार जेव्हा जेव्हा मांडणी करत होते अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल, तेव्हा त्यांची टवाळी सुद्धा केली जात होती की त्यांच्याच जो दुसरा पक्ष आहे, अजितदादांचा पक्ष आहे, त्यांच्याच नेत्यांकडनं आणि अन्य काही नेत्यांकडनं, भाजपकडून. म्हणजे तरुण जो आहे नेता आपल्याकडचा, त्याला वाढू द्यायचं नाही, त्याची कुचेष्टा करायची, त्याचा अनुभव काढायचा, तुझा अनुभव काय असं म्हणायचं, ही आपल्याकडची परंपरा आहे. मला आठवते की ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा एकनाथ खडसे यांनी, मीच मुख्यमंत्री होणार असं गृहीत धरून, काय देवेंद्र फडणवीसांना कळतंय अशा प्रकारची प्रतिक्रिया दिल्या होत्या किंवा अशा टोनमध्ये ते बोलले होते, तेही समर्थनीय नव्हतं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सूत्र घेतली तरुण असताना आणि त्यावरती व्यवस्थित त्यांनी सुरुवातीलाच बसवली. त्यांच्यात आत्मविश्वास आला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांच्यातले गुणही लक्षात घेतले पाहिजे. पण ते तरुण होते म्हणून त्यांची टिंगल करायची, त्यांना काय कळतंय, त्यांना काय अनुभव आहे, मी खूप पाहिलेत पावसाळे, असं म्हणणं हे बरोबर नाही. हे आपल्याकडे नेहमी शरद पवार 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याबद्दलही असंच बोललं गेलं. राजीव गांधी हे कोण आहे, हे साधा पायलट होता, ते पंतप्रधान, त्यांना काय कळतंय, त्यांना काय समजतंय, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तेव्हाही व्यक्त झाल्या. इंदिरा गांधी सुद्धा तरुण होत्या 1967 मध्ये, त्यांनाही यांना काय समजतंय, गुंगी गुढी आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स त्यांच्या सिनियर्सने केल्या होत्या. तेव्हा तरुणांना अशा प्रकारे तुच्छ लेखणं हे अतिशय चुकीचं आहे. आपण जर इकडचा विचार केला, म्हणजे सूर्यकांत यांना हे माहिती असेल, पण मी सांगतो की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता. 42च्या आंदोलनामध्ये जर तुम्ही बघितलं तर SM जोशींपासून किती नावं घ्यायची, नानासाहेब गोरे, SM जोशी, मधु लिमये,
पुढे गोवा मुक्ती आंदोलनामध्ये सुद्धा असे सगळे तरुण होते. गोवा मुक्ती आंदोलनात म्हणजे गोवा युथ लीग होती त्यावेळी, आणि त्याच्यामध्ये मोहन रानडे, मला आठवते की ते त्यांचा फार मोठा सत्कार झाला होता. मोहन रानडे, वामन सरदेसाई, फ्रान्सिस मस्कारेन्हस, बाबूराव ठाकूर सगळे तरुण होते त्या काळात. आणीबाणीच्या काळामध्ये मी पुण्यात असताना मला आठवते की आणीबाणीच्या काळात गोपीनाथ मुंडे हे त्यावेळी भूमिगत होते आणि पुण्यामध्ये काही ठिकाणी फिरत होते. आम्ही ज्या ज्या भागात होतो त्याच भागामध्ये ते भूमिगत होते. अनेक संघाचे लोक, भाजप नाही जनसंघाचे लोक तेव्हा कार्यरत होते, तुरुंगात होते. कुमार सप्तर्षी होते, रत्नाकर महाजन होते, कित्येक तरुण, हे सगळे तरुणच होते जे तुरुंगात होते. ते अनेक संघाचे लोक होते, तरुण होते, ते संघ स्वयंसेवक. त्या तरुणांना अशा प्रकारे तुच्छ लेखणं बरोबर नाही. जयप्रकाशजींचं जे आंदोलन झालं बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये, नवनिर्माण आंदोलन, हे सगळे तरुणच होते. आणि जयप्रकाशजी वयस्क होते, पण त्यांच्या हाकेला त्यांना प्रतिसाद तरुणांचा फार मोठ्या प्रमाणात मिळाला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. किंवा आपण जर बघितलं तर इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये कोण होता? अरविंद केजरीवाल, तरुणच होते सगळे. म्हणजे कुठलंही आपण आंदोलन घ्या, त्याच्यामध्ये तरुणांचा जास्त रिस्पॉन्स आहे. तरुणांच्या शिवाय कुठलंही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जे तरुण बंडाचा आवाज करतात, बंड करतात, आता बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर सगळे तेव्हाचे मनोहर जोशी असेल, प्रमोद नवलकर असेल, छगन भुजबळ असेल, तरुण होते तेव्हा. आणि त्यांनी एक सळसळती जी चैतन्य होतं शिवसेनेमध्ये, शाखांमध्ये, जे नोकऱ्यांसाठी, मराठी माणसाला नोकऱ्या मिळायला पाहिजे म्हणजे आंदोलन केलं. ते तरुणांचं आंदोलन होतं. आणि या सगळ्या जे विरोधी स्वर करतात, काही सुधारणा व्हायला पाहिजे म्हणून आग्रह धरतात, अशांना तुम्ही जर झुरळ संबोधत असलात तर त्याला काहीच अर्थ नाही. मी तुम्हाला एक सांगतो की या प्रकारच्या ज्यांना समाजामध्ये काही बदलच नको असतो, या ज्यांना समाजामध्ये, ते अशा प्रकारचं सतत बोलत असतात. आणि समाजामध्ये जर चांगली परिवर्तन आणायचं असेल, बदल आणायचा असेल, सुधारणा आणायचं असेल, तर तरुणांच्या शिवाय त्याला कुठलाही, म्हणजे तरुणच बदल घडू शकतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक माझे मित्र आहेत जे व्यवस्थापन सल्लागार आहेत प्रसिद्ध, नितीन पोद्दार, त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे, ती माझ्या वाचनात आहे. त्यांनी असं म्हणलंय की माझा एक साधा प्रश्न आहे, देशात कुठेही जा, एका शिपायाच्या नोकरीसाठी जेव्हा PhD, MA, MCOM, MSc अशा लाखो उच्च शिक्षित तरुणांचे अर्ज येतात, तेव्हा ते करतात, तेव्हा त्यांचा दोष काय? डॉक्टर होण्याची स्वप्न पाहणारे 22 लाख होतकरू विद्यार्थी, ज्यांच्यासाठी नीट सारखी एक परीक्षाही आपण नीट पार पडू शकत नाही, तेव्हा त्यांचा दोष काय? काय दोष आहे त्यांचा? लाखो इंजिनियर्स पदवी हातात घेऊन वर्षोनुवर्ष नोकरीच्या शोधात फिरतायत, तेव्हा त्यांचा दोष काय? मग एकच प्रश्न उरतो, आपल्या तरुणांना झुरळ कोणी बनवलं? ते स्वतः की आपण? लोकशाहीत प्रत्येक आवाजाला किंमत असते. जर हीच तरुण पिढी RTI दाखल करून किंवा जनहित याचिका दाखल करून व्यवस्थेला प्रश्न विचारत असतील तर त्यात चूक काय? मला न्यायमूर्ती सूर्यकांतांना हे आवाहन करायचं, तुम्ही सरन्यायाधीश आहात, एक फार मोठ्या म्हणजे संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये अनेक सरन्यायाधीशांनी, न्यायाधीशांनी स्वातंत्र्यासाठी, आविष्कार स्वातंत्र्य असेल, साधं आंदोलनाचं स्वातंत्र्य असेल, त्या स्वातंत्र्यासाठी जे तरुण झगडतात त्यांच्या बाजूने न्यायव्यवस्था उभी राहिलेली आहे. व्यापक दृष्टिकोन हे कोण? तुम्हाला आठवत असेल की जेव्हा शेतकरी आंदोलन सुरू होतं त्यावेळी त्याला पाठिंबा देणाऱ्या एका सोशल मीडियावरच्या ॲक्टिव्हिस्टला मोदी सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात घातलं, त्यानंतर त्यांना सोडण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ही आपल्या इथली न्यायालयाची परंपरा आहे. ही परंपरा, तिला छेद देणं आणि एक प्रकारे जैसे थेवादी अप्रोच करणं, की आहे ते ठीक आहे, चांगलं आहे, आणि जे काही विरोधी स्वर व्यक्त करतात
ते मग ते पत्रकारितेत जातात, ते RTI ॲक्टिव्हिस्ट होतात. म्हणजे RTI ॲक्टिव्हिस्टलाही तुच्छ लेखणं, पत्रकारांनाही तुच्छ लेखणं हे बरोबर नाही. आज प्रसार माध्यमांमध्ये खूप मोठा हिस्सा जो आहे तो सरकारच्या दबावाखाली आहे, ज्याला गोदी मीडिया म्हटलं जातं. काही मोजके लोक जे आहेत ते मुख्य प्रवाहात राहून सुद्धा चांगलं काम करतात. काही जणांच्या नोकऱ्या गेल्या त्याच्यामुळे. आणि बाकी समाज माध्यमामधनं जे ॲक्टिव्ह आहेत तेच लोकांच्या सुखदुःखांचा आवाज एक प्रकारे झालेला. नाही तर लोकांचा आवाज ऐकणारं इथं कोणीही नाही. हा आवाज आहे तो वेगवेगळ्या माध्यमात आहे, पण या सगळ्या माध्यमांना जर चूप करायचं असेल तर त्यांना झुरळ तुम्ही भले संबोधा, पण झुरळ ही काटक असतात. आणि तुम्ही झुरळ म्हणून किती संबोधलं तरी तरुणांचा आवाज सहजासहजी दाबता येणार नाही. हे न्याय सरन्यायाधीशांनी लक्षात घ्यावं आणि त्याचप्रमाणे सरकारने देखील. एवढंच सांगायचं आहे. धन्यवाद.